माझ्या मम्मीला ना माझ्या हातची कारल्याची भाजी खूप जास्त आवडती आणि आज मी तीच बनवायला घेतली. खूप दिवसांपासून कारली आणून फ्रीजमध्येच ठेवून दिली आहे, पण बनवायचं काही मुहूर्तच लागत नव्हता. पण कारली खराब व्हायच्या आधीच म्हणलं चला कारल्याची भाजी बनवूनच घेऊया. मग आधी 4-5 कारली ना कट करून घेतली आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळासाठी ठेवून दिली. नंतर मसाला बनवायला घेतला. कढईमध्ये शेंगदाणा, खोबरं, लसूण आणि कढीपत्ता टाकून ना सगळं छान भाजून घेतलं. नंतर मिक्सर जारमध्ये सगळं बारीक करून घेतलं आणि एका प्लेटीमध्ये ते काढून घेतलं. नंतर वरनं कांदा मसाला, मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ना थोडंसं तेल टाकलं आणि सगळं मिक्स करून घेतलं. नंतर कारली पण मिठाच्या पाण्यामधून काढून चांगली पिळून घेतली. नंतर सगळ्या कारल्यांमध्ये चांगला मसाला भरून घेतला आणि कढईमध्ये तेल टाकून ना कढीपत्ता आणि जिरा टाकलं. नंतर एक एक करून सगळी कारली टाकून दिली आणि मस्त अशी भाजून घेतली. नंतर वरनं थोडा राहिलेला मसाला होता तो टाकून घेतला आणि कारली चांगली सगळी मिक्स करून घेतली आणि कढईवर एक मोठी परात ठेवून 1 ग्लास एवढं पाणी टाकलं आणि वाफेवरती कारले मस्त शिजवून घेतले आणि रेडी झाली मस्त अशी भरलेल्या कारल्याची भाजी. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मम्मीला तुमच्या हातची कोणती भाजी आवडती मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.